नमस्कार, मी आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। लहान मुलांसाठी नाश्त्याच्या वेळी किंवा सायंकाळच्या हलक्या भुकेसाठी किंवा शाळेतल्या डब्यासाठी तुम्ही नक्की करून बघा। पालकपुरी लहान मुलांचा स्पेशल रेसिपी भाग पहिल्यामध्ये मी बनवणार आहोत पालकपुरी। तर आपण ही पालकपुरी कशी बनवायची ते बघूया। सुरुवातीला मी 4 ते 5 पालकाचे पाने घेतले। आता हे मी स्वच्छ धुवून एक कढईमध्ये गरम पाणी घेतले आणि एक 5 मिनिटासाठी हे पाने मी शिजवून घेणार आहे। हे बघा या पद्धतीने। आणि यामध्ये अर्धा चमचा साखर मी टाकणार आहे। यामुळे पालकाचा जो ग्रीन कलर असतो तो हिरवा रंग जशास तसा राहतो, म्हणून मी अर्धा चमचा साखर टाकली। आता हे 5 मिनिटानंतर शिजवून झाल्यानंतर पाणी मी मिक्सर जारमध्ये ॲड करून घेते। यानंतर मिक्सर जारमध्ये मी एक मिरची चिरून ती ॲड करून घेतली आहे। धणे पावडर घेतले आहे। 1 चमचा ओवा मी टाकला आहे आणि 1 चमचा जिरे मी टाकलेत। आता 1 चमचा तीळ मी घेतलेत आणि 2 लसूण पाकळ्या। हिरवी मिरची आणि लसूण कमी प्रमाणात घेतले कारण लहान मुलांना खायचं आहे। आणि अर्धा चमचा चाट मसाला ॲड केला आहे चटपटीत अशी टेस्ट येण्यासाठी। आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेतले। अर्धा चमचा हळद पावडर मी ॲड करून घेतली आहे। आणि आता हे मिक्सर जारमध्ये मी याची छान स्मूथ पेस्ट करून घेणार आहे। पाणी न घालता मी याची पेस्ट करून घेते। हे बघा, तर ही पेस्ट बनवून झाली आहे, तुम्ही बघू शकता अशी। आता ह्या पेस्टमध्ये मी 1 चमचा भाजणीचं पीठ ॲड केले। नसेल भाजणीचं पीठ तरीही चालेल, हे अगदी ऑप्शनल आहे। आणि चणा डाळीचं 1 चमचा पीठ मी ॲड करून घेतलं। आता हे संपूर्ण मिश्रण मी एकत्र करून घेणार आहे। आणि यामध्ये आता मिश्रणाचा आपल्याला छान असा डो करायचा कणकेचा। त्यासाठी हवं तसं मी कणकेचं पीठ म्हणजे गव्हाचं पीठ ॲड करणार आहे। 1 चमचा मी सुरुवातीला टाकून घेतला आहे। जास्त पीठ टाकायचं नाही, लागेल तसंच टाकायचं आहे। आता पालक खाल्ल्याने अ, ब, क जीवनसत्व मिळते, हे अतिशय पौष्टिक असतं। तर ह्या पद्धतीने याचा डो होईल या पद्धतीने आपण ॲड करून घेणार आहे। पालकामध्ये कॅल्शियम, फॉलिक ॲसिड, प्रोटीन असते, म्हणूनच पालक खाणे आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे। आता ह्यामध्ये मी 1 चमचा रवा टाकला आहे। रव्यामुळं जराशी पुरी ही खुसखुशीत आणि खुरपूस होते आणि छान फुगते। हे बघा, आता ह्याचा मस्त डो मी हाताने मळून घेते। थोडंसं हाताला तेल लावून ह्याचा डो मळून घेणार आहे। पालकामुळे हिमोग्लोबिनची देखील कमतरता भासत नाही। हाडांच्या मजबूतीसाठी सुद्धा पालक हे उत्तम असतं। आता हा डो छान प्रकारे सेट व्हायला ठेवायचा आहे, साधारणतः 10 मिनिटं, म्हणजे छान प्रकारे त्यामध्ये रवा भिजतो आणि छान फुगतं। आता हे बघा, हा डो 10 मिनिटानंतर काढल्यानंतर छान भिजला गेला आहे। आता याला थोडंसं कणकेचं पीठ म्हणजे गव्हाचं पीठ लावून आता मी ह्याची छान अशी पोळी लाटून घेणार आहे। अगदी जास्त पातळ अशी लाटायची नाही आणि अगदी जाडही लाटायची नाही, अशी मीडियममध्ये पोळी आपण लाटून घेणार आहे। हाडांच्या मजबूतीसाठी पालक खाणे अतिशय उत्तम आहे, कारण पालकामध्ये कॅल्शियम असतं। पालकात केसांच्या समस्येसाठी सुद्धा पालक खाणे खूप योग्य असते। लठ्ठपणा कमी करण्यासाठी ही पालक खूप चांगलं असतं। अशी पौष्टिक पालक तुम्ही लहान मुलांना अशा पद्धतीने पालकपुरी बनवून खायला घालू शकतात। हे बघा, अशी ह्या पद्धतीने आता पोळी बनवून झाल्याने वाटीच्या साहाय्याने असे पालकाचे पुऱ्यांच्या साईजचे काप करून घ्यायचे, गोल, हाफ सर्कल, जसं मुलांना आवडेल तसं। तुम्हाला तुमच्याकडे काही शेपर असेल तर त्या पद्धतीने तुम्ही स्टार शेप, स्क्वेअर शेपचे असे तुम्ही काप कापून घेऊ शकता। हे बघ, लहान मुलांनाही असं काप करता येईल, असे इझिली ते सॉफ्ट भिजल्यामुळं करता येतं। मून शेप किंवा असे वेगवेगळे शेप तुम्ही कापून घेऊ शकतात। हे बघा, आता ह्या पद्धतीने मी कापून घेतले। आता हे डीप फ्राय करून घ्यायचे, तेलात तळून घ्यायचे। त्याच्यामुळे तेल मी गरम करून घेते आहे। तेल छान गरम झाल्यानंतर मीडियम फ्लेमवरती पालकपुरी आपण अशी तळून घेणार आहोत। एकदा दोनदा उलटी पालटी करायची आहे, म्हणजे
ती छान अशी फुगते। हे बघा या पद्धतीने रवा छान भिजलाय आणि 10 मिनिटासाठी आपण सेट व्हायला ठेवल्यामुळे पीठ छान मुरलंय, म्हणून मस्त अशा छान पुऱ्या फुगल्या जातात। हे बघा या पद्धतीने मस्त पुऱ्या, आता मी संपूर्ण पुऱ्या ह्या तळून घेणार आहे। पालक हे खूप आरोग्यासाठी हितकारक आहे। पालक खाणे खूप चांगले असते। मग या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी पालकाच्या बनवून लहान मुलांना खाऊ घालू शकतात। सो वेगवेगळ्या शेपचे पुऱ्या मी बनवून घेते, म्हणजे मुलांनाही त्या छान वाटतात बघायला आणि खायलाही ते आवडीने खातात। आता मून शेपची मी पुरी ही बघा बनवून घेतली आहे आणि त्यांना मजा वाटते असं वेगवेगळ्या शेप बनवून तुम्ही त्यांना खाऊ घातलं तर। बघा हाफ सर्कल, आणि त्यांना एक शिकायलाही माहिती मिळते, म्हणून वेगळ्या वेगळ्या शेपचे असे आपण पुऱ्या बनवू शकतो। हे बघा इकडे मी संपूर्ण पुऱ्या आता तळून घेतल्यात, अजिबात तेलकट झाल्या नाही आणि छान फुगल्यात। रवा टाकल्यामुळे त्या तेलकट होत नाही आणि आता हे सॉस बरोबर तुम्ही त्या खायला सर्व करू शकतात। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करा कशी झाली आहे। आणि अशाच रोज नवनवीन रेसिपींसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि लहान मुलांसाठी स्पेशल रेसिपी भाग पहिल्यामध्ये तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला आणि रोज नवनवीन रेसिपी बघा आणि लाईक करा।